निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। रात्री चरपटी कुठे जात असेल? तुम्ही सांगा ना सासूबाईंना। आपण जाऊया, त्याला पुन्हा घरी घेऊन येऊ। सगळी निष्ठुर लोक आहेत ही चंद्रा, त्यांच्या खासाला आपलं दुःख नाही भिडणार। चरपटी आल्यापासून माझं आयुष्य पूर्ण बदललं होतं। मला आजही तो क्षण आठवतोय, ज्या दिवशी तुम्ही त्याला घरी घेऊन आला होता। मी पहिल्यांदा त्याला स्पर्श केला होता, त्याला माझ्या हातात घेतलं होतं, त्याला कुरवाळलं होतं, मायेने जवळ घेतलं होतं। सगळं आठवतंय हो। आपलं तर जगणंच होऊन बसला होता तो, आणि तुला तर प्रत्येक क्षणी तो जवळ हवा असायचा। मी ना त्याच्यासाठी अंगाई गायचे, एकटक बघत राहायचं माझ्याकडे, हसत राहायचा। मला ते हसणं परत हवंय हो, नाही जगू शकत चरपटीशिवाय। मीही नाही राहू शकत त्याच्याशिवाय। हो ना, मग चला ना तुम्ही माझ्यासोबत, त्याला घेऊन येऊया। हा चंद्रा माझा ऐक, चंद्रा त्यासाठी आता आपल्याला कोणीही बाहेर जाऊ देणार नाही, आणि आईला आपण विरोध करू शकत नाही। हो, पण मग आपण चरपटीला असं जाऊ द्यायचं का? रात्रीचा तो कुठे जाईल, काय करेल? सगळं कळतंय मला, पण तुला आईचा स्वभाव ठाऊक आहे। चरपटीचं बाहेर कसं होईल माहित नाही, आणि आपण इथे फक्त बसून राहायचं, हे चालणार नाही। मी जाते त्याला शोधायला। चंद्रा माझा ऐक, आता आपल्याला जाता येणार नाही, आपण पहाटे जाऊ, शोधू त्याला, भेटू। आणि रात्रीच्या वेळी चरपटीला काय झालं म्हणजे, त्याला काही झालं तर मी स्वतःला माफ नाही करू शकणार। काही होणार नाही त्याला, मला ठाऊक आहे तो सुखरूप राहील, नाथ त्याच्यावर कुठलंही संकट येऊ देणार नाही। माली, जे काम अंजनाईला सोपवलं होतं ते तिच्याकडनं पूर्ण झालं नाही। ते अर्धवट राहिलेलं काम तुला पूर्ण करायचंय माली। मी काय करते ते तू बघतच राहा जरांतक। मला काम माहितीये, आपल्याला एक एक माणूस कलीच्या प्रभावाखाली आणायचा आहे। गावातील सगळ्या माणसांनी कलीला देव मानलं पाहिजे, असं काम मला करायचंय। माली, नुसतं गाव कलीच्या आधिपत्याखाली येऊन चालणार नाही, तर पंचक्रोशी, नगर, महानगर, सारा प्रदेश, ही संपूर्ण सृष्टीच कलीच्या आधिपत्याखाली यायला हवी आहे।
आपल्या ह्या कामाची सुरुवात मी चरपटीच्या गावापासून करणार आहे. माले, तुझ्याकडे भरपूर मायावी शक्ती आहे. त्याचा उपयोग करून तू अनेक रूप घेऊ शकतेस. गावात जा, चरपटीच्या घरी जाऊन त्याला बाहेर कसं काढता येईल ते पहा. ते तर मी तुला आधीच सांगितलंय. उद्या चरपटी तुझ्या पायाजवळ असेल. तू गावात जा, तिथे एखादं घर बघ जिथे तुला निवांत वास्तव्य करता येईल आणि गावातल्या लोकांकडून तुला हवं तसं काम करता येईल. उद्याची चिंता तू करू नकोस. उद्या गावातलं एक तरी घर आपल्या बाजूने असेल. माली, काम अर्धवट राहिलं तर त्याचे परिणाम काय होतात हे अंजनाईकडे पाहून तुला कळेलच असेल. त्याची वेळच येणार नाही. माझ्या मायावी शक्तीपुढे तो चरपटी, ते साधू काहीच नाही. त्यांना पुरून उरेल ही माली. मला सगळ्या नाथांना मार्गदर्शन करत मनुष्य कल्याणाच्या पुढील कार्यासाठी उद्युक्त करत राहायला हवं. सगळ्यांचं आपापल्या परीने कार्य सुरू आहेच, पण वेळोवेळी त्या कार्यासंबंधी त्यांच्याशी चर्चा करत राहायला हवी. चौरंगी आणि रेवण बऱ्याच काळापासून भ्रमंती करत आहे. त्यांचं काय कार्य सुरू आहे हे जाणून घेऊन नाथपंथाच्या कार्यासाठी त्यांना एक नवीन दिशा द्यायला हवी. किती गाढ झोपला आहे चरपटी. त्याच्या मातापित्यांनी त्याला अतिशय प्रेमाने वाढवलं आहे. लाडाकोडात त्याचं संगोपन केलं आहे. त्यामुळे त्याला कल्पनाही नसेल की सकाळ झाली आहे. चरपटी घरातून निघाल्यानंतर खूप काळ भटकत होता. तो बराच वेळ जागला आहे, खूप दमला आहे. म्हणून अजूनही त्याला जाग आलेली नाही. परंतु गुरुदेव, त्याच्या आयुष्यात आता खऱ्या अर्थाने सकाळ झाली आहे. कारण आता तो तुमच्या सहवासात आला आहे गुरुदेव. त्याच्या आयुष्यात आता चैतन्याचा सूर्य उगवला आहे. गोरक्ष चरपटीने जरी दाखवलं नसलं तरी घर सोडल्याचं त्याला दुःख झालं आहे. माता पित्याची त्याला आठवण येते आहे. चरपटी लहान आहे गुरुदेव. ह्या वयात घरातून बाहेर पडणं आणि ते सुद्धा कायमचं, ही घटना तशी सोपी नाही. भविष्यात चरपटीला घर, संसार, भौतिक सुख हे मागे सोडावं लागणारच होतं. परंतु आता त्याला ते करायला कठीण जात आहे. त्याच्या मातापित्याने त्याला खूप जीव लावला आहे. त्यामुळे त्यांना सोडून येण्याचं दुःख त्याला नक्कीच सहन होत नसणार. जालिंदरनाथ आणि कानिपनाथ यांनी त्याच्याकडून जी साधना करून घेतली आहे, त्यामुळे हे दुःख, ही घटना
काही प्रमाणात का होईना त्याला पेलवणं शक्य झालं आहे. ही सगळी दत्तप्रभूंचीच लीला आहे गोरक्षा. आपल्या आयुष्यात येणारं दुःख सौम्य व्हावं म्हणून ते आधीच अशा गोष्टी पेरून ठेवतात, ज्यामुळे ते दुःख पचवण्याचं बळ आपल्याला मिळतं. आणि चरपटीच्या बाबतीतही त्यांनी हेच केलं आहे. जर त्याला हे ज्ञान, ती साधना दिली नसती तर हे दुःख तो पचवूच शकला नसता. आता त्याची पुढील साधना सुरू होणं आवश्यक आहे. त्याला कमी काळात बरंच काही साध्य करायचं आहे. साधनेचा मोठा डोंगर पार करायचा आहे. तेव्हा कुठे त्याला आयुष्यात मऊ पठार लागेल. होय गोरक्षा. चरपटी, ए चरपटी, क्षमा असावी गुरुदेव, मला जागच आली नाही. असू दे, तुझी झोप झाली ना. होय गुरुदेव, खरं तर मी लवकर उठून आवरायला हवं होतं. चरपटी, आता आपण नदीवर जाऊ. तू तिथे स्नान कर आणि मग आपण परत येऊ आणि गुरुदेव सांगतील तशी दिनचर्या ठरवू. गुरुदेव, आम्ही आलोच. अवश्य. चल चरपटी. आई, अण्णा, आम्ही जरा बाहेर जाऊन येतो. बाहेर म्हणजे नेमकं कुठे जायचंय? सासूबाई आहोत, चरपटी काल रात्री घरातून बाहेर पडला. आता तो कुठे असेल ठाऊक नाही. आम्ही त्याला शोधायला निघालो आहोत. काय गरज आहे त्याला शोधायची? त्या चरपटीला घरी तर आणायचं नाहीच, पण शोधायलाही जायचं नाही. आई, आजवर तू जे निर्णय घेतलेस ते आम्ही दोघांनीही मान्य केले. तू म्हणालीस म्हणून आम्ही चरपटीला घराबाहेर पाठवलं, पण निदान आता आम्हाला त्याला भेटण्यापासून तरी अडवू नकोस. अरे सत्यश्रवा, ज्या गावाला जायचंच नाही त्याची वाट धरायचीच कशाला? आणि असंही आता चरपटीला या घरात जागा नाही. अहो, चंद्रा आणि भाऊजी फक्त त्याला भेटायला जायचं म्हणतायत. हवं तर चरपटीला घरी आणायचा निर्णय नंतर घ्या. हे बघ, माझा निर्णय झालाय. ज्याला तो मान्य नाही त्यांनी घराबाहेर जावं. मग सासूबाई, अहो असं करू नका. निदान त्याला एक क्षण पाहू तरी दे. तो सुखरूप आहे का याची खात्री तरी होऊ दे आम्हाला. चंद्रा, तुला समजत नाहीये का मी काय बोलतेय ते? सुलक्षणा, जाऊ दे त्यांना भेटायला. तुझी इच्छा होती ना चरपटीने घराबाहेर जावं, झालं तर मग त्याला बाहेर जाऊन भेटण्यास काय हरकत आहे? हो सासूबाई, ते तिकडच्या तिकडे भेटून येतील. ठीक आहे, जा. पण चरपटीला जर सोबत घेऊन आलात तर चरपटी तुमचा खरा मुलगा नसल्याचं सत्य मी त्याला सांगेन, एवढं मात्र ध्यानात ठेवा. हो, येतो आम्ही. काका,
मी पण येऊ का तुमच्या सोबत चरपटीला भेटायला? तू तिकडे जायचं नाही नंदिनी. यांना जिकडे जायचं असेल तिकडे जाऊ दे. आणि मला नाही वाटत की चरपटी आता कुठेच सापडेल. चरपटी, तू तिन्ही बाजूंनी वेढला गेला आहेस. एका बाजूने तुझं अहित साधण्यासाठी जरांतक उभा ठाकला आहे. दुसऱ्या बाजूला तुला तुझं घर सोडावं लागलं आहे. त्यांचा विरोध तुला सहन करावा लागतो आहे. आणि तिसरं म्हणजे तुझी साधना आहे. साधना म्हणजे एक प्रकारे स्वतःशीच लढणं आहे. अशा वेळी गुरुकृपा तुला प्राप्त होणं अत्यंत आवश्यक आहे. केवळ गुरुकृपाच तुला ह्या दिव्यातून तारू शकते. शुभम भवतु. चरपटी, तुझ्या पुढच्या साधनेला आपण त्वरित सुरुवात करूया. ये आसन ग्रहण कर. जालिंदरनाथ आणि कानिफनाथ यांनी तुला जे काही शिकवलं ते आत्मसात करून तू तुझी साधना केली आहेस. परंतु आता तुला अजून खोलवर साधना करावी लागणार आहे. तुझ्या अवतीभोवती जी परिस्थिती आहे त्यानुसार तुला गुरुकृपा प्राप्त होणं अत्यंत आवश्यक आहे. आता मी जे काही म्हणेन ते तू नीट ऐक आणि माझ्या मागे म्हण. होय गुरुदेव. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर. गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. चरपटी, एक सदैव ध्यानात असू दे. नाथ पंथामध्ये गुरु शिष्य परंपरा ही फार मोलाची आहे. नाथ पंथाची खरी ओळख ही गुरु शिष्य परंपराच आहे. त्यामुळे यापुढे तुझं सर्व काही केवळ गुरुच असतील. चरपटी, चरपटी, चरपटी. तुझ्या आई वडिलांचा आवाज ऐकू येतो आहे चरपटी. कदाचित ते तुला शोधत इकडेच येत आहेत. चरपटी, चरपटी, चरपटी. चरपटी बाळा, कुठे होतास रे? कुठे असशील? काय करत असशील? कुठे थांबला असशील? तुला भीती वाटत असेल का? त्या सगळ्या काळजीने मला रात्रभर झोप नाही रे. डोळ्यातून फक्त अश्रू वाहत होते.
आई तू रडू नकोस, मी इथे गुरुदेवांसोबतच होतो. चरपटी बाळा, तू ठीक आहेस ना? हो बाबा. या गुरुवर आपण होता म्हणूनच चरपटी सुखरूप राहिला आहे. माई, चरपटी सुखरूप असणं हे आमचंही दायित्व आहे. गुरुदेव असताना त्याला काहीही होणार नाही. तुम्ही आता त्याची अजिबात चिंता करू नका. इथेच राहू द्या त्याला.